फोनवर कॉल करताना नो रजिस्टर ऑन नेटवर्क असा एरर येतोय. काळजी करू नका. आज मी तुम्हाला दाखवतोय हा एरर कायमचा दूर कसा करायचा अगदी 2 मिनिटात. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नो रजिस्टर ऑन नेटवर्क हा एरर का येतो आणि त्याचं 100% वर्किंग सोल्युशन. जर तुम्हाला कॉल, इंटरनेट किंवा SMS वापरताना नेटवर्क दिसत नसेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर आपण यावरती काय काय पर्याय आहेत ते स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वात पहिली स्टेप म्हणजे तुमचा फोन रिस्टार्ट करा. बऱ्याच वेळा ही साधी ट्रिक काम करते आणि नेटवर्क लगेच येतं. त्यानंतर पहा दुसरी स्टेप आहे नेटवर्क मोड सेट करा. बऱ्याचदा चुकीचं नेटवर्क मोड सेट झाल्याने हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सुरुवातीला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर मोबाईल नेटवर्कवरती क्लिक करा. त्यानंतर एक सिम सिलेक्ट करा. खाली पहा प्रिपेड नेटवर्क टाईप 4G 3G 2G ऑटो त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे पहा 4G 3G 2G, त्यानंतर 3G 2G आणि त्यानंतर 2G ओनली. यापैकी 4G किंवा 5G असेल तर ते सिलेक्ट करा. यामुळे फोन योग्य सिग्नल निवडतो. त्यानंतर पुढची अतिशय महत्त्वाची स्टेप आहे पहा मॅन्युअल नेटवर्क सर्च. पुन्हा एकदा सेटिंगवरती टॅप करा. मोबाईल नेटवर्कवरती टॅप करा. त्यानंतर एक सिम निवडा. त्यामध्ये पहा सर्वात खाली ऑपरेटरवरती क्लिक करा. थोडा वेळ सर्च होईल. आता आपल्याला इथे ऑपरेटरची नावं आलेली दिसत आहेत. त्यापैकी योग्य असेल ते सिलेक्ट करा. ही सेटिंग केल्यानंतर तुमचा फोन सिम पुन्हा रजिस्टर करतो. त्यानंतर पुढची सेटिंग आहे पहा एरोप्लेन मोड. काही वेळा चालू राहतो आणि त्यामुळे नेटवर्क बंद होतं. त्याला ऑफ करा आणि 5 सेकंदांनी पुन्हा तपासा. ही सेटिंग करण्यासाठी खाली स्क्रॉल करा. इथे पहा आपल्याला एरोप्लेन मोड दिसत आहे, तो ऑफ करा किंवा सेटिंगमध्ये जाऊनही तो तुम्ही ऑफ करू शकता. पुढील स्टेप आहे पहा आपल्या मोबाईलमधील सिम इजेक्टरच्या मदतीने बाहेर काढा आणि पुन्हा स्वच्छ करून पुन्हा इन्सर्ट करा आणि मग फोन सुरू करा. हा प्रॉब्लेम सोल्व होऊन जाईल. त्यानंतर पहा पुढची स्टेप आहे सॉफ्टवेअर अपडेट. सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा. वरती स्क्रॉल करा. खाली पहा आपल्याला अबाउट डिव्हाइस किंवा अबाउट फोनचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे आपल्याला दिसत आहे पहा अप टू डेट. जर सिस्टम अपडेट आलेलं असेल तर ते अपडेट करून घ्या. त्यानंतर हा प्रॉब्लेम 100% सुटेल. आपण जर आयफोन वापरत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर जनरलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा अबाउटवरती क्लिक करायचं आहे आणि करिअर अपडेट करून घ्यायचं आहे. तसेच एरोप्लेन मोड ऑफ आणि सिम पुन्हा इन्सर्ट करून पहा. हा प्रॉब्लेम सोल्व होऊन जाईल. जर अजूनही आपल्याला एरर दिसत असेल तर आता आपल्या मोबाईलमधील सिम काढून ते दुसऱ्या मोबाईलमध्ये इन्सर्ट करून पहा. जर दुसऱ्या मोबाईलमध्ये ते चालत असेल तर समस्या तुमच्या फोनमध्ये आहे. जर दुसऱ्या फोनमध्येही चालत नसेल तर कस्टमर केअरला कॉल करा. सिम बंद झालेली असते आणि नेटवर्क टॉवरमध्ये इश्यू असतो. तर मित्रांनो, हे सर्व स्टेप करून नो रजिस्टर ऑन नेटवर्क हा एरर कायमचा दूर होऊन जाईल. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच टेक टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.